अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटे घेऊ। आता हे बटाटे आपण उकडून घेऊ। आता कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊ। आता आपले बटाटे उकडले का बघू आपण। हे बघा, आता आपले बटाटे छानपैकी उकडलेले आहे। आता आपण सर्व बटाटे सोलून घेऊ। हे बघा, आता आपण सर्व बटाटे सोलून घेतले आहे। आता इथे आपण 1 किलो बटाट्यासाठी अर्धा किलो साबुदाणा भिजून घेतलेला आहे। आता हा साबुदाणा आपण असा मोकळा करून घेऊ। आता हे बटाटे आपण चाळणीने मॅश करून घेऊ। हे बघा, आता आपले सर्व बटाटे मॅश करून झालेले आहे। आता आपण गॅस पेटवून तेल तापलं ठेवू। आता इथे आपण अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1.5 ग्लास पाणी टाकून घेऊ। आता याला चांगल्या प्रकारे उकळी येऊन द्यायची आहे। आता इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, त्यात साबुदाणा टाकून घेऊ। आता त्याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ। आता चवीप्रमाणे थोडं तिखट टाकून घेऊ। आता इथे आपला साबुदाणा शिजलेला आहे, त्यात बटाटे टाकून घेऊ। थोडंसं थंड झाल्यावर आता आपण याच्या चकल्या करून घेऊ। हे बघा, तयार आहे आपल्या साबुदाण्याच्या चकल्या। आता आपण याला तळून घेऊ। हे बघा, इथं आता आपल्या चकल्या तळून झालेल्या आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।